आज मी तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग बद्दल बोलणार आहे। हो, अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय नेमकं आणि त्यामध्ये तुम्ही घरी बसून कशा प्रकारे इन्कम जनरेट करू शकता ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आता तुम्हाला माहिती आहे का अफिलिएट मार्केटिंग काय आहे? जर ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता की अफिलिएट मार्केटिंग जर तुम्ही स्वतः करत असाल तर तुम्हाला त्याबद्दल काय माहिती आहे। सो मी जिथे अफिलिएट मार्केटिंग करते त्या कंपनीचं नाव आहे स्किल पैसा कंपनी। आता तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग करायचं असेल तर तुम्ही मिशो कंपनीमध्ये करू शकता, परत फीवर जे अपवर्क वगैरे असतात ना, जे फीवर ऍप वगैरे त्यामध्ये सुद्धा करू शकता। अमेझॉन आहे, मिंत्रा आहे, फ्लिपकार्ट आहे, जे पण ऑनलाईन जे ऍप आहेत त्यामध्ये तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करू शकता। मला झोमॅटोचं स्विगी असेल ते सुद्धा प्रमोशन केल्यानंतर आपल्याला भेटतं, त्याच्यात म्हणतात अफिलिएट मार्केटिंग। आता मला एवढं समजत नाही की तुम्ही कोणत्या ऍपवर करता आणि कशा प्रकारे करता, हे पण तुम्ही मला वाटत असेल तर तुम्ही मला पर्सनली सांगू शकता। मी स्किल पैसामध्ये करते तर मी तुम्हाला ते पर्सनली सांगत आहे। आता तुम्हाला माहिती आहे का मिशो कंपनीमध्ये जे पण प्रोडक्ट असतात ते खूप जण लोक असतात की ते व्हिडिओज बनवतात, ते प्रोडक्ट ऑर्डर करतात, त्याला वापरून दाखवतात आणि म्हणतात की हे असं जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला असा फायदा होईल। बरोबर, आता आपण जे पण करतो ते आपल्याला फायदा असेल तरच करतो ना, नाही तर काही गरज आहे का आपल्याला? नाही। आपण कोणती पण गोष्ट आपल्याला घ्यायची असेल तर आपण पहिले काय बघतो, बेनिफिट किंवा आपलं काय प्रॉफिट होणार आहे, त्यातून आपण पैसे दिल्यानंतर आपल्याला त्यातून काय काय भेटणार आहे। बरोबर, आता मला सांगा ते प्रोडक्ट आपण घेतले, समजा काहीही असू दे, ड्रेस असू दे, एखादा शॅम्पू असू दे किंवा एखादा साबण असू दे किंवा काहीतरी किचनचा प्रोडक्ट असू दे किंवा काहीही असू दे, तर ते आयुष्यभरासोबत तुमच्या सोबत असणार आहे का? आयुष्यभरासाठी ते प्रोडक्ट नाही ना, कधी ना कधी ते संपणार आहे, कधी ना कधी तुटणार आहे, कधी ना कधी ते खराब होणार आहे। बरोबर, आता मला सांगा तुम्ही जर एखादी डिजिटल स्किल शिकण्याचा प्रयत्न करसाल तर ते कधी ना कधी संपेल का? नाही का? कारण की तुमच्या माइंडमध्ये ते डेव्हलप होणार आणि तुम्ही त्यातून प्रगती करणार। जसे की एखादे व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला जमत नसेल फॉर एक्झाम्पल, तर ते डिजिटल स्किल तुम्ही शिकून सुद्धा स्वतःची इन्कम जनरेट करू शकता आणि ते पण अमर्यादित। आता मला सांगा जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत असेल तर तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता की नाही, आणि ते पण किती पण लोकांना सांगू शकता। आता तुम्ही ते लोकांना सांगणार आहात तर तुम्ही फ्री मध्ये सांगणार का? ते नाही। तुम्ही पण व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी काही ना काही पैसे पे केले असतील, तर तुमच्याकडून कोणी जर शिकत असेल तर तुम्ही पण त्यांच्याकडून 1 रुपया तर घेणारच ना। असं थोडी आहे की कोणी फ्री मध्ये शिकवेल। ठीक आहे, शिकवलं तरी पण ते समोरच्याला तेवढंही काहीही समजणार नाही किंवा समजलं जरी तरी तो जास्त सिरियस घेणार नाही। जेव्हा आपण एखाद्या कंपनीला पैसे देतो ना तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते। जसं की मिशो कंपनी आहे, मिशो कंपनीमध्ये काय प्रोडक्ट आहेत, तर मला सांगा मिशो कंपनी मधले जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला फ्री मध्ये देणार आहेत का? समजा तुम्ही स्वतः अफिलिएट मार्केटिंग करत असाल मिशो कंपनीमध्ये तर नाही ना, ते प्रोडक्ट तुम्हाला विकत घ्यावे लागतील, त्याच्यावर प्रमोशन व्हिडिओ बनवावं लागेल, तेव्हा तुमच्या लिंकवरून जर कोणीतरी खरेदी केलं तरच तुम्हाला ते पेमेंट भेटेल। बरोबर की नाही? आणि ते प्रत्येक अफिलिएट मार्केटिंग मध्ये असतं, पण त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागले की नाही, ते पण एका प्रोडक्टचे। आता मला सांगा तो प्रोडक्ट जर कुठून विकला नाही तर तुम्ही दुसरा प्रोडक्ट घेसाल त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतील। ठीक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसा हा लागणारच आहे। आता मी जिथे काम करते तिथे कोणतं प्रोडक्ट बेस्ड वर्क नाहीये, ते अफिलिएट मार्केटिंग जे, आता तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग तर समजलं असेल की समजा आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, तिथले जे पण प्रोडक्ट असतील किंवा तिथले जे पण कोर्सेस असतील त्या लिंकद्वारे जर कोणीतरी घेतलं त्या बदल्यात, समजा कोणी प्रोडक्ट घेतलं तर तुम्हाला बेनिफिट होणार। जर माझ्याकडून कोणी कोर्सेस घेतलं, व्हिडिओ एडिटिंग असेल, ग्राफिक डिझायनिंग असेल, कॅनवा मास्टरी असेल, त्यांनी जर माझ्याकडून शिकण्याचं म्हणलं की मला हा दीदी कोर्स करायचा की मॅम मला कोर्स करायचा आहे, तर त्यांनी जर माझ्या लिंकवरून ते कोर्स परचेस केला तर कंपनी मला 85% कमिशन देते। बरोबर, पण यामध्ये एक फायदा आहे, मिशो कंपनीवाले फक्त 10% किंवा जास्तीत जास्त 40% कमिशन देते, पण मी ज्या कंपनीत काम करते मला 85% कमिशन भेटते। फॉर एक्झाम्पल 999चा ड्रेस आहे, ते जर तुम्ही कोणाला परचेस केला, समजा कोणीतरी ते घेतलं, परचेस केलं, तर तुम्हाला त्या बदल्यात जास्तीत जास्त 300 किंवा 350 रुपये भेटतील। 40% जरी म्हटलं तरी 350 किंवा 400 भेटतील जास्तीत जास्त। पण जर तेच 999चा कोर्स, व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स जर समोरच्याने घेतला तर मला कंपनी डायरेक्टली 700 रुपये देते। किती? 700 रुपये, म्हणजे टोटली 85% कमिशन मला भेटलं। ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे हे कोर्सेस परचेस केल्यानंतर समोरच्यांना त्यांना सुद्धा दुसऱ्यांना केलं
तेव्हा त्यांना सुद्धा पैसे भेटणार. पण मिशो कंपनीमधले जे प्रोडक्ट त्यांनी घेतले तर त्यांना काहीही फायदा होणार नाही. पण इथे जे कंपनी आहे यामध्ये जर तुम्ही वर्क केलं तर ते तुम्हाला तर फायदा होणारच आहे, पण समोरचा जो घेणार आहे त्याला सुद्धा फायदा होणार आहे. बरोबर. आता तुम्हाला ठरवायचं की तुम्ही प्रोडक्ट बेस्ड काम करणार आहात की डिजिटल स्किल्स बेस्ड काम करणार आहात. आणि अफिलिएट मार्केटिंग समजलं असेल तर नक्की सांगा आणि स्किल पैसा जॉईन करायला विसरू नका. जर माझी पर्सनल मेंटरशिप पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जे पण डाऊट्स असतील ते विचारू शकता. आता हो, मी क्वेश्चन सिरीज लवकरच घेऊन येणार आहे, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.